नेहमीच्या मैद्याच्या ब्रेडऐवजी आज आपण रवा वापरून एकदम मऊ आणि जाळीदार ब्रेड कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर ही एक खूपच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे बाउल घेतला आहे, त्या बाउलमध्ये मी इथे 1 कप दूध टाकून घेणार आहे। तर हे दूध कोमट घेतलेलं आहे, जास्त गरमही नाही आणि थंडही नाही। त्यानंतर त्यात 2 टेबलस्पून साखर टाकून घेणार आहे। त्यानंतर 1 टीस्पून ईस्ट घेतलेलं आहे, तर ते मिक्स करून 10 मिनिटं झाकून ठेवा, जेणेकरून ते ॲक्टिव्ह होईल। त्यानंतर मी इथं घेतलेला आहे रवा, तर 2 कप रवा मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे। त्याला आता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, तर छान बारीक करून घ्यायचा आहे। तर रवा आता बघू शकता तुम्ही छान बारीक झालेला आहे। तर मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेते। तर मी इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे, 3 टेबलस्पून। हे आपल्याला पीठ मळताना लागणार आहे। त्यानंतर ईस्ट पण आता ॲक्टिव्ह झालेला आहे। त्यानंतर मी थोडं मीठ टाकून घेणार आहे, जो आपण रवा बारीक केलेला होता त्यामध्ये। तर हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात ईस्टचं मिश्रण टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता हे पीठ भिजून झाले, तर मी त्यात थोडं तेल टाकून घेणार आहे। जे आपण 3 चमचे तेल काढलेलं होतं त्यातनंच मी 2 चमचे तेल इथे टाकून घेणार आहे आणि पीठ छान मळून घेईल। तर पीठ आता छान मळून झाले, तर 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू। तर 15 ते 20 मिनिटानंतर पीठ बघू शकतात फुलून आलेला आहे, म्हणजे रवा फुलून आलेला आहे। तर मी याला एका ताटात काढून घेते। हवं तर तुम्ही परातीत किंवा मग किचनच्या प्लॅटफॉर्मवर केलं तरी चालेल। तर मी इथे उरलेलं 1 चमचा तेल थोडं करून वापरून पीठ मळून घेणार आहे। जेव्हा हाताला चिपकत जाईल त्यावेळेला मी तेल लावून पीठ मळून घेईल। हे पीठ जवळपास 7 ते 8 मिनिटं मळा। पीठ गव्हाच्या पिठासारखं मुलायम होईपर्यंत मळत राहा, कारण यामुळे काय होतं ना की ब्रेडला चांगली जाळी तयार येईल, ब्रेड छान फुलून येईल म्हणून। तर इथे असं आपटून घ्यायचं आहे। बघू शकतात पीठ किती सॉफ्ट तयार झालेलं आहे, सेम गव्हाच्या पिठासारखं। हे बघू शकतात, वाटत नाहीये की रवा आहे म्हणून। तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता याला मी एका कढईत ठेवून घेते। तर मी अगोदर खाली तेल लावून घेते आणि यात ठेवून घेणार आहे। तर मी याला 2 ते 3 तासासाठी झाकून ठेवणार आहे। तर 2 ते 3 तासानंतर बघून घ्या, पीठला मी परत एकदा मळून घेते। तर पीठ हलक्या हाताने मळून घ्यायचं, अगदी 2 ते 3 मिनिटं। बघा छान झालंय। तर मी इथे ब्रेडच्या टिनला तेल लावून घेते अगोदर। आता त्याला तेल लावून झालेलं आहे। तर मी इथं परातीवर तेल लावून घेतलंय आणि त्याला मी लाटून घेणार आहे। लाटून झाल्यानंतर त्याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। तर इथे रोल करतानाची व्हिडिओ चुकून माझ्याकडून डिलीट झालेली आहे। तर या पद्धतीने रोल करून मी टिनमध्ये ठेवून घेतलेलं आहे। तर याला परत थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे। त्यानंतर मी दूध आणि साखर याचं मिश्रण बनवून ठेवलेलं होतं, तर ते मी वरून लावून घेणार आहे।
आता इथे दूध आणि साखरेचं मिश्रण लावून झालेलं आहे. तर 180 अंश सेल्सिअस वर तर मी 30 ते 45 मिनटं बेक करून घेणार आहे. तर इथे आता केक बेक करून झालेला आहे. तर काढल्यानंतर मी परत त्यावर दूध आणि साखरेचं मिश्रण लावून घेणार आहे आणि याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. हे थोडं गार व्हायला हवं. गार झाल्यानंतरच ब्रेडला तुम्ही काढा. तर मी अगोदर सुरीने साईडच्या कळा मोकळ्या करून घेते. तर मी याला उलटं करून आता काढून घेते. तर बघू शकता छान ब्रेड तयार झाला आहे, चिपकलेला अजिबात नाही आहे. तर मी कट करून दाखवते. खूप छान इझी कट झाला आहे आणि छान जाळीदार तयार झालेला आहे. बघू शकतात अजिबात कच्चा नाही आहे, छान जाळी तयार झालेली आहे. तुमचा हा घरगुती हेल्दी आणि पौष्टिक रवा ब्रेड तयार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकतात की ब्रेड किती जाळीदार आणि मऊ झालेला आहे. तुम्ही हा ब्रेड चहासोबत किंवा तुमच्या आवडीच्या पदार्थासोबत खाऊ शकतात. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.